हॅलो, नमस्ते सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ. तर मी रुपाली आणि आजचा ब्लॉग वगैरे काही नसणार आहे. डेली रुटीन माझं मी काही तुमच्यावर शेअर केलेलं नाही आहे. पण आज मला माझ्या परीने बनवलेला प्रोजेक्ट तुमच्यावर शेअर करायचा होता. तर आता तिने खूप असं छान बनवलं आहे आणि 3 ते 4 दिवस झालं ती थोडं थोडं साहित्याशी जमवत बनवलं आहे तिने प्रोजेक्ट. आणि आता उद्या शनिवारी उद्या शनिवारी ती घेऊन जाणार आहे आणि तुम्हालाही ती प्रोजेक्टबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे. तर तुम्ही ऐका आणि तुम्हाला कसं वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तिने खूप म्हणजे शाळेतून आल्यानंतर तिने सगळ्या गोष्टी जुळवून अभ्यास करत करत तिने हा प्रोजेक्ट बनवला आहे. आणि तिला असे छान छान प्रोजेक्ट बनवायला खूप आवडतात. असं वेगळं इलेक्ट्रिक हे असं ती छान पद्धतीने बनवते. आणि 2-3 दिवस ती चांगला प्रयत्न केला तिने. तर तुम्ही सगळ्यांनी तिला चांगलं म्हणजे शाब्बासकी द्या थोडक्यात मला म्हणायचं आहे. का तर कसं आहे तिने तिच्या पद्धतीने बनवलं. अजून ती लहानच आहे तशी म्हणायला गेली तरी, पण ती खूप स्वतः बनवते सगळ्या गोष्टी. आणि काही लागलंच तर मदत तिला आम्ही करतो. तर ती आता तुम्हाला माहिती देणार आहे प्रोजेक्टबद्दल. तुम्ही सगळ्यांनी ऐका आणि तिला खूप शुभेच्छा द्या. तर आता परीचा प्रोजेक्ट तुम्हाला दाखवणार आहे, परी कसा झाला तो. आणि सगळ्यांनी एक एक लाईक आणि कमेंट नक्की करा. का तर परीचं प्रोत्साहन वाढायसाठी म्हणजे करायचं आहे आपल्याला. आणि परी खरंच खूप छान अशी मेहनत घेते. आता 3 ते 4 दिवस झालं तर प्रोजेक्टवरती चांगली मेहनत घेतलेली आणि तिने बऱ्यापैकी छान असं प्रोजेक्ट बनवला आहे. तेही तुमच्यावर शेअर करेल परीने कसा बनवला आहे. आणि उद्या तिच्या शाळेमध्ये ते कॉम्पिटिशन आहे. तर नंबर आला किंवा नाही आला त्याच्यामध्ये काही नाही, पण तिने प्रयत्न केला हे खूप महत्त्वाचं आहे. तर सर्वांनी एक एक कमेंटही करायची आहे आणि लाईक करायचं आहे. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी म्हणजे ही पृथ्वी आहे आणि ह्याचंच मी आता क्लायमेट चेंजेस वर्किंग मॉडेल केलेले आहे. तर ह्या साईडला बघा सर्व मी दूषित वातावरण दाखवलेले आहे. ह्या साईडला आपण सर्व म्हणजे असं ग्रीनरी म्हणजे हे सर्व प्रदूषणयुक्त वातावरण आणि प्रदूषणमुक्त वातावरण असं दाखवलेलं आहे. तर आता हे बघा ह्याच्यातून आपलं इंडस्ट्रीयलचं जे धूर सगळं निघतं, त्याचं सर्व असं स्मोक वगैरे ते. परत गाड्यांमधून जे आपण पेट्रोल डिझेलच्या गाड्या वापरतो त्यातून निघणारं धूर, त्यांच्यामुळे त्या वातावरणाचा परिणाम ह्या झाडांवर होतो. तर ती झाडं अशी सर्व डॅमेज होतात. आणि तेच ह्या साईडला आपण इतकी हिरवळ अशी झाडं दाखवलेली आहेत. मग हे कशामुळे तर मी म्हणजे गाडी आपण वापरणारच, पण म्हणणं काय आपलं की हे इलेक्ट्रिक गाड्या आणि पेट्रोल आणि डिझेल वापरलेल्या गाड्या ह्या दोन्हीचं प्रदूषणामुळे हे हे एवढं स्मोक वगैरे आहे. आणि इकडे फक्त इलेक्ट्रिकल आहे. आणि ह्याचं आपण दाखवलेलं आहे. आता उन्हापासून आपण म्हणजे सौर ऊर्जेपासून लाईट तयार होताना आणि त्याच ऊर्जेवर लाईटच्या ह्याच्यावर आपण इलेक्ट्रिक गाड्या चार्ज करू शकतो आणि त्याच्यातून प्रदूषण होत नाही. आणि ते आपण तिथे पवनचक्की वगैरे सर्व अशी दाखवलेली आहे एका साईडला. आणि तेच आपल्याला फक्त अर्थ म्हणजे आपली पृथ्वी वाचवा असं हे केलेलं आहे. तेच तो प्रोजेक्ट आहे आपला. ह्याचं मेन रिझन आहे the model main reason is polluted earth and non-polluted earth and bad river म्हणजे आता हे बघा ही नदी आहे. इकडे सगळं दूषित पाणी आहे आणि ह्या साईडला सर्व एक स्वच्छ क्लीन पाणी. हे जनावरं पाणी पिऊ शकतात हे, पण हे पाणी जनावरांना पिण्यायुक्त नाहीये आणि हे एकदम स्वच्छ पाणी आहे. तर इथं बघा परीने बनवलेला प्रोजेक्ट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.